नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिक्षक भरतीमध्ये प्राधान्यक्रम कशा पद्धतीने द्यावेत म्हणजे जेणेकरून माझी निवड होईल. मला कमी स्कोर असेल, माझा जास्त स्कोर असेल तरी सुद्धा माझी निवड व्हायलाच पाहिजे, असं जर मला वाटत असेल तर प्राधान्यक्रम देताना, प्रेफरन्सेस देताना, पसंतीक्रम देताना, शाळा निवडताना, जिल्हा निवडताना, एखादी संस्था निवडताना, स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा एखादी खाजगी व्यवस्थापन असेल, ते निवडताना माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या जिल्ह्याच्या जवळचं, पलीकडचं हे सगळ्या गोष्टी दृष्टिकोनामध्ये ठेवून बदलीचा विचार लक्षात घेता भविष्याचं नियोजन करत असताना मी नेमक्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत प्राधान्यक्रम देताना याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यापूर्वी प्राधान्यक्रम कसे द्यावेत याच्या संदर्भामध्ये 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जी माहिती आहे तर ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये असणार आहे. थेट मुद्द्याला आपण हात घालूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये या ठिकाणी आपलं नशीब आजमावायचं आहे आणि जवळच्या जवळ, अतिशय जवळचा जिल्हा निवडायचा असेल तर काही गोष्टी आपल्याला प्रकर्षाने लक्षात घेणे आवश्यक असतात. म्हणजे ते काय, पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा प्राधान्यक्रम देताना तुम्ही हा लक्षात ठेवा की तुमचा नेमका जिल्हा कुठं आहे आणि तुम्हाला जिल्हा बदल करायचा आहे का. जर समजा तुमचा जो काही स्कोर आहे तर तो तुमच्या जिल्ह्यामध्ये अवेलेबल असू शकतो का, तुमच्या जिल्ह्यामधला कट ऑफ किती जाऊ शकतो, ह्यानुसार तुम्ही आधी ठरवायचं की मी माझ्या जिल्ह्याला प्राधान्यक्रम द्यायचा की नाही. प्राधान्यक्रम देताना सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर कुठला आहे तर स्वतःचा जिल्हा. एखादा विद्यार्थी असा असेल की ज्याला 150 पेक्षा अधिक मार्क आहेत, त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यामध्ये प्राधान्यक्रम द्या जर तुमच्या विषयाची आणि तुमच्या कॅटेगरीची जागा त्या ठिकाणी अवेलेबल असेल तर. दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला काय बघायचा आहे की शाळेचा नेमका प्रकार कोणता आहे. शाळा जिल्हा परिषदेची आहे, नगर परिषदेची आहे, नगरपालिकेची आहे, महानगरपालिकेची आहे, आदिवासी शाळा आहे, पेसा क्षेत्रामधली शाळा आहे, खाजगी अनुदानित आहे की अंशतः अनुदानित आहे, मराठी मीडियमची आहे, उर्दू मीडियमची आहे की इंग्रजी मीडियमची आहे, हे सगळे फॅक्टर्स याच्यामध्ये येतात. हे झाला शाळेचा प्रकार. म्हणजे तुम्हाला जर जिल्हा परिषदेमध्ये जॉब करायची असेल तर लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला बदली किती दिवसांनी होईल. संस्थेवरती जर गेला तर ज्या संस्थेमध्ये तुम्ही जाणार आहात त्या ठिकाणी माझी किती वर्ष बदली होणार नाही हे सुद्धा तुमच्या लक्षात येते. कधी ज्या वेळेला आपण हे बघत असतो की माझ्या शाळेचा प्रकार नेमका कुठला आहे. ठीक आहे, अंशतः अनुदानित असेल तर तुम्हाला शिक्षण सेवक त्या ठिकाणी लागणार नाही. अंशतः अनुदानित नसेल, खाजगी अनुदानित असेल, 100% असेल, मग ती कुठलीही असू द्या, प्राथमिक असू द्या, त्याच्यानंतर माध्यमिक असू द्या किंवा उच्च माध्यमिक असू द्या, म्हणजे ज्युनियर कॉलेज असू द्या, तर त्या ठिकाणी तुम्हाला शाळेचा प्रकार हा नेमकं लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना 140 पेक्षा अधिक मार्क आहेत त्यांनी उच्च माध्यमिक शाळा निवडायला काही हरकत नाही. म्हणजेच काय, 11वी 12वी निवडायला काही हरकत नाही. ठीक आहे. आता अनेक विद्यार्थी अशी असू शकतात की ज्यांचा स्कोअर कमी असतो. उदाहरणार्थ MA चे विद्यार्थी असतील तर त्यांनी ज्युनियर काय करायचं आहे, सिलेक्ट करायला काही हरकत नाही सुरुवातीला शाळेच्या प्रकारामध्ये. तर दुसरा महत्त्वाचा फॅक्टर तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे, सुरुवातीला जिल्हा, तुमच्या जिल्ह्यामध्ये नंबर लागेल का. दुसरा फॅक्टर कुठला आहे, शाळेचा प्रकार. ठीक आहे. आता तिसरा बघा, कुठलाही विषय किंवा माध्यम, तुम्ही कुठल्या विषयासाठी अप्लाय करत आहात. उदाहरणार्थ भाषेसाठी अप्लाय करत आहात की सामाजिक शास्त्रांसाठी अप्लाय करत आहात. D.Ed 1 ते 5 असेल तर तुम्हाला सगळेच विषय आले. परंतु जर समजा तुमचं BSc B.Ed असेल तर त्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन असतात. एक म्हणजे गणित, गणित विज्ञान आणि विज्ञान. या 3 पैकी नेमकं कशासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर महत्त्वाचा फॅक्टर येतो तो म्हणजे माध्यम. आता तुम्हाला सायन्स शिकवायचं आहे, मग ते सायन्स तुम्ही दोन्ही लँग्वेजमध्ये शिकू शकता. मराठीमध्ये शिकू शकता, इंग्रजीमध्ये शिकू शकता. मग तुमचं जर B.Ed किंवा D.Ed हे इंग्रजी माध्यमातून झालेलं असेल तर तुम्हाला इंग्रजीचे पर्याय सुद्धा उपलब्ध राहतील आणि त्याचबरोबर मराठीचे पर्याय सुद्धा उपलब्ध राहतील. ज्या वेळेला तुम्ही एखादा प्राधान्यक्रम निवडत आहात तर त्याचं मीडियम सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेलं असतं. लक्षात घ्या, अनुदानाचा प्रकार लिहिलेला असतो, तो एडेड आहे की नॉन एडेड आहे किंवा त्याला अनएडेड म्हणतो आपण, किंवा 40% आहे की 60% आहे ते एका कॉलममध्ये लिहिलेलं असतं. दुसऱ्या कॉलममध्ये काय लिहिलेलं राहतं की त्याचं लँग्वेज कुठली आहे किंवा मीडियम कुठला आहे ते सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेलं राहतं. म्हणून ती सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. तिसरा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे काय की ज्या ठिकाणी कमी जागा आहेत, कमी व्हॅकन्सीज आहेत, त्या ठिकाणी तुम्ही आधी प्राधान्यक्रम द्यायला सुरुवात करा. बेसिकली काय होतं असं लक्षात आलेलं आहे की ज्या ठिकाणी जास्त जागा आहेत त्या ठिकाणी जवळपास सगळेच उमेदवार उड्या मारतात. उड्या मारतात म्हणजे प्राधान्यक्रम देतात. आता त्यामागचं कारण काय असतं की चला बा या ठिकाणी जागा जास्त आहेत, मग माझी निवड होण्याची शक्यता या ठिकाणी जास्त आहे. आता हे कोणासाठी शक्य आहे की ज्यांचा स्कोर जास्त आहे, पण ज्यांचा स्कोर कमी असेल, मला असं वाटतं की 120 पेक्षा जर कमी असेल, विशेषतः सायन्स बॅकग्राऊंड असलेलं, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, कमी व्हॅकन्सीज ज्या ठिकाणी आहेत, 1 जागा आहे, कुठे 2 जागा आहेत, तर त्या ठिकाणी तुम्ही जागेच्या उपलब्धतेनुसार
प्रिफरन्सेस द्यायला हवेत असं माझं वैयक्तिक मत आहे. बाकी वेगवेगळ्या ठिकाणी या संदर्भामध्ये मी पुन्हा एकदा एक व्हिडिओ वेगळा बनवेल, कारण की हा जो फॅक्टर आहे ना शिक्षक भरतीमध्ये हा खूप महत्त्वाचा आहे की कमी व्हॅकन्सी आणि जास्त व्हॅकन्सी असलेल्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने प्राधान्यक्रम द्यावे. तर ह्या संदर्भामध्ये मी एक विस्तृत एक्सप्लेनेशन देणारा एक दुसरा व्हिडिओ बनवेल. त्याच्यानंतर प्रसिद्ध शहरांचा मोह अनेक जणांना आवडता येत नाही. उदाहरणार्थ पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर किंवा नागपूर असेल आमच्या भागामधलं, आणखी काही जिल्हे असतील, समजा लातूर असेल किंवा मूळ जे शहराचे ठिकाणे आहेत, तर त्या ठिकाणी ही जी प्रसिद्ध शहर आहेत ना त्यांचं प्रचंड आकर्षण तरुणाईला आहे. या ठिकाणचा कट ऑफ खूप जास्त जातो. म्हणून मला अशी विनंती करावीशी वाटते अभियोगत धारकांना, 140च्या कमी ज्यांना मार्क्स आहे तर त्यांनी प्रसिद्ध शहरांचा जो मोह आहे तो थोडासा टाळायला हवा. मग हे जर आपण करू शकलो तर मग आपल्याला काय करावं लागेल, पुढचा जो फॅक्टर लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे बदलीचा विचार करायचा आहे. जर समजा तुमचं सिलेक्शन तुमच्या जिल्ह्यापासून दूर झालं आणि प्रसिद्ध शहरामध्ये झालं नाही, तर मग आपल्याला काय करावं लागतं, तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं किंवा दुर्गम भागामध्ये जावं लागतं. जसं मी या ठिकाणी लिहिलं, पेसा क्षेत्र असेल त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागतं. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागतो की जर माझं जिल्हा परिषदेला निवड झाली तर सुरुवातीच्या शिक्षण सेवकासाठी 3 वर्ष माझी बदली होणार नाही, त्याच्यानंतर पुढचे 10 वर्ष बदली होणार नाही आणि जास्तीत जास्त 10-10 वर्षाला बदली होते. कशामध्ये? जिल्हा परिषदेमध्ये. हा विचार तुम्ही डोक्यामध्ये करून चालायचा आहे. म्हणजे जर समजा तुम्ही आज तुमच्याकडे नोकरी नाही आहे म्हणून तुम्ही कुठेही जाण्याचा विचार जर करत असाल तर भविष्याच्या दृष्टिकोनातून हाही विचार करा की माझी बदली त्या ठिकाणी होणार की नाही होणार. ठीक आहे, हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे मला असं वाटतं. म्हणून बदलीचा विचार त्या ठिकाणी करावा. संस्था आहे का? जर संस्था असेल तर समजा तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये लागले, उदाहरणार्थ विदर्भामध्ये तुम्ही आहात आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये तुमची निवड झालेली आहे, मग त्या ठिकाणी त्याचे अनेक ब्रांचेस आहेत. मग त्यामध्ये चान्सेस आहेत, प्रोबॅबिलिटी आहे की तुम्हाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होता येईल भविष्यामध्ये जागेच्या उपलब्धतेनुसार. परंतु एखादी अशी संस्था असेल किंवा नगरपालिका असेल, नगर परिषदेची शाळा असेल, त्या ठिकाणाहून ट्रान्सफर शक्य नसेल तर मग तुम्हाला त्या ठिकाणी बराच वेळ आयुष्याचा घालवावा लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या मूळ कुटुंबापासून, तुमच्या नातेवाईकांपासून दूर राहणार आहात. मग अशा परिस्थितीमध्ये अनेक वेळा मी बघतो की अनेक लोक असे म्हणतात की ठीक आहे भाऊ, नोकरी लागली पण खूपच दूर लागली घरापासून. या गोष्टीचा तुम्ही नक्की विचार करा. बदलीचा विचाराच्या दृष्टिकोनातूनच प्राधान्यक्रम देताना निवड करा. पुढचा जो फॅक्टर आहे मला असं वाटतं की तो महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. अशा आमच्या अनेक बहिणी आहेत की ज्यांचे जे घरचे पाहुणे आहेत मंडळी, तर ते जॉब करतात किंवा व्यवसाय करतात किंवा ते सासर सोडू शकत नाहीत किंवा ज्या ठिकाणी त्यांना ते सध्या ज्या ठिकाणी महिला राहतात तर ते जे ठिकाणी ते बदलू शकत नाहीत. अशा महिलांनी काय करायचं की जवळचे जिल्हे आधी निवडायचे आणि विथ इंटरव्ह्यूमध्ये आपल्या जवळपासच्या जिल्ह्यामध्ये निवड झाली पाहिजे यासाठी मुलाखतीची तयारी चांगली करायची आहे. म्हणजे काय होईल, त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते वाढतील. म्हणून ही मला असं वाटतं की सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून, येण्या जाण्याच्या अंतराच्या दृष्टिकोनातून, राहण्याच्या सोयीच्या दृष्टिकोनातून, मुलाबाळांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आणि नातेवाईकांच्या दृष्टिकोनातून, कारण की शेवटी हे बघा मॉरल सपोर्ट सुद्धा आवश्यक असतोच. म्हणून महिलांनी ते सुद्धा एकदा बघायला पाहिजे मला असं तरी वाटतं. आणि शेवटचा जो आहे फॅक्टर तो म्हणजे पेसा क्षेत्र आहे की नॉन पेसा क्षेत्र आहे. जर तुम्हाला पेसा क्षेत्रामध्ये जॉब करायची असेल तर तुम्ही त्या भागासाठी सुटेबल आहात का हे आधी बघायला पाहिजे. कारण की जरी तुम्ही पेसा क्षेत्रामधले ऑलरेडी असाल आणि मग तुम्हाला जर ग्रामीण भागामध्ये किंवा दुर्गम भागामध्ये जाण्याची आवश्यकता जर पडली आणि भविष्यामध्ये मुख्यालयीच राहण्याचा जर निर्णय तंतोतंतपणे लागू जर झाला तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ग्रामीण भागामध्ये गावामध्ये राहण्याची आवश्यकता पडू शकते. मग तिथे सुविधा उपलब्ध आहेत की नाही, दळणवळणाचे साधनं उपलब्ध आहेत की नाही, तुमच्या मनासारख्या ज्या फॅसिलिटीज तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी अवेलेबल आहेत की नाही. अशा वेळेस काय होतं, एखाद्या वेळेला असं वाटतं की राव थोडंसं थांबलो असतं तर बरं झालं असतं किंवा मी तेव्हा प्राधान्यक्रम व्यवस्थित दिले असते तर बरं झालं असतं, माझ्यापेक्षा कमी मार्कवाला चांगल्या ठिकाणी आणि मी जास्त मार्क असून सुद्धा या ठिकाणी आहे, असं होतं कधी कधी. तर हे प्राधान्यक्रम निवडताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करा. मला असं वाटतं की आपण ज्यावेळेला प्राधान्यक्रम तुम्हाला जनरेट होतील तर त्याआधी डाउनलोड करा. डाउनलोड केल्याच्या नंतर काय करायचं की माझ्या कॅटेगरीच्या आणि माझ्या विषयाच्या जागा किती आहेत ते बघायचं. सुरुवातीला कॅटेगरीच्या आणि विषयाच्या, ते झालं की माझ्या विषयाच्या आणि ओपन कॅटेगरीच्या जागा किती आहेत ते बघायचं. मग आता जे तुमच्या कॅटेगरीच्या जागा उपलब्ध आहेत त्यापैकी जवळचे जिल्हे अशी क्रमाक्रमानं लावायचे आणि मग नंतर ओपन कॅटेगरीचे क्रमाक्रमानं लावायचे. मग मला काय वाटतं की जेवढ्या तुम्ही क्रमाक्रमानं लावलं तुमच्या कॅटेगरीच्या जागा आणि विषयाच्या जागा, त्यापैकी जिथे कमी असतील तिथं आधी प्राधान्यक्रम द्या उलट्या क्रमाने, आणि मग इकडे तशाच पद्धतीने ओपन कॅटेगरीमध्ये जिथे कमी आहे तिथं जागा प्रिफरन्सेस द्या. अशा पद्धतीने जर आपण प्रिफरन्सेस दिले तर मला असं वाटतं की तुमच्या जवळच्या ठिकाणी प्रिफरन्सेसचे मी 3 प्रकार पाडले होते. एक म्हणजे काय तर एकदम मला आवडते प्रिफरन्सेस, दुसरे जे आहेत
तर ते बा ठीक म्हणजे माझं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं काय किंवा नाही झालं काय. आणि तिसरं जे काइंड ऑफ प्रिफरन्सेस मला म्हणावंसं वाटतं ते म्हणजे बॅकअप प्रिफरन्सेस असतात, किंवा आता काहीच नाही तर मग चला ठीक आहे आपण कुठेही जॉब करायला तयार आहोत. अशा पद्धतीचे काही पॉईंट्स मला वाटते की जे तुमच्या सर्वांसोबत शेअर करावे. अशा क्रमाने जर तुम्ही प्रिफरन्सेस देताना विचार केला तर ते तुम्हाला सोपं जाऊ शकतं. हे माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो. इतर तुम्ही आणखी काही जणांचा अनुभव त्यामध्ये मिक्स करा आणि जवळच्या जवळ सिलेक्शन व्हावं यासाठी आमच्या शुभेच्छा. ज्यांना जास्त स्कोर आहे त्यांना मनासारखं ठिकाण निश्चितच मिळेल. त्यांना कमी स्कोर आहे त्यांना होऊ शकतं की घरापासून थोडंसं दूर जाण्याची आवश्यकता पडू शकते. परंतु यावेळेस लिमिटेड प्रिफरन्सेस असल्या कारणामुळं निवड झाली पाहिजे अशा पद्धतीने सुद्धा प्राधान्यक्रम देणं गरजेचं आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवलेला होता. तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहावे. खूप खूप धन्यवाद.